मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मनोगत या यूट्यूब चॅनेलवर आपण नवीन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, गेल्या महिन्याभरापासून राज्यातील राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार या बातम्यांनी महाराष्ट्राचं पुरतं मनोरंजन झालंय. त्यातील हवा निघत नाही तोच पवार काका पुतण्यांच्या मनोमिलनाच्या चर्चेला अचानक महाराष्ट्रामध्ये उधाण आलं. आता मात्र एकूणच दोन्ही बाजूंकडून एकत्रीकरणाला पूर्णविराम मिळाल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतंय. तोच काल संपूर्ण दिवसभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व राज्यातील 32 महानगरपालिका, स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्या निवडणुका साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होण्याची खूप मोठी शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली दिसते. ते पाहता सत्ताधारी पक्षातील महायुतीमध्ये जाण्यासाठी पक्षांतराचे वारे हे मोठ्या प्रमाणावर वाहू लागले. परवा नाशिकचे माजी मंत्री राहिलेले बबन घोलप, उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख राहिलेले सुधाकर बडगुजर, माजी महापौर अशोक मुतडक, नैना घोलप यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आता मात्र पक्षांतराला कुठलीही एक विचारधारा, कुठलीही एक नैतिकता किंवा कुठलीही एक मूल्य हे राजकारणामध्ये राहिलेलं दिसत नाही. जे बबन घोलप पूर्वी नाशिक रोडमध्ये सिनेमा थिएटरच्या बाहेर ब्लॅकनी तिकीट विकत होते, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि अतिशय गरिबीच्या परिस्थितीमध्ये असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने, म्हणजे त्यावेळेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने बबनराव घोलपांना विधानसभेची उमेदवारी दिली आणि घोलप हे सलग 5 टर्म हे देवळाली नाशिक रोड मतदारसंघातून आमदार राहिले. पुढच्या काळामध्ये ते समाज कल्याण मंत्री झाले. त्यांचा मुलगा असलेला योगेश हा पुढे आमदार झाला. त्यांची मुलगी असलेली नैना घोलप या नाशिकच्या महापौर झाल्या. एवढं देऊनही जर घोलपांवर पक्षाने अन्याय केला असं ते म्हणत असतील तर अजून घोलपांना काय हवं, अजून घोलपांना काय द्यायला हवं हे मात्र या ठिकाणी अनाकलनीय वाटतं. मी केवळ बबन घोलप यांच्याबद्दलच बोलतो असं मात्र या ठिकाणी समजू नका. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पक्षांतराचं थैमान हे गेल्या 15 दिवसापासून सुरू झालं आहे, त्यावर प्रकाशझोत टाकण्याचा काहीसा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. अगदी काल परवा आदर्श घोटाळ्यातील माजी मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाणांचं विधान हे आपल्या समोर आलंय. अशोक चव्हाणांनी देखील काँग्रेसने आपल्यावर अन्याय केला असं विधान हे अशोक चव्हाणांनी केलं, त्यामुळे आपण भारतीय जनता पक्षामध्ये गेलो असं जेव्हा चव्हाण म्हणतात, तेव्हा मात्र चव्हाण पुढं असंही म्हणतात, काँग्रेसच्या काळात विकास झाला नाही, परंतु गेल्या 11 वर्षात नरेंद्र मोदींच्या काळात दुपटीने विकास झाला असं जेव्हा चव्हाण म्हणतात, तेव्हा मात्र त्यातील आश्चर्यकारक गोष्ट लपून राहत नाहीत. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, पण आपल्या वडिलांच्या असलेल्या कार्यकर्तृत्वाला नाकारण्याचा करंटेपणा हा अशोक चव्हाण हा सातत्याने काल आणि परवा त्यांनी केला. वडील दिवंगत शंकरराव चव्हाण केंद्रामध्ये संरक्षण मंत्री राहिले, गृहमंत्री राहिले. अशोक चव्हाणांना काँग्रेसने 2दा मुख्यमंत्री केलं. कितीतरी काळ ते राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आणि महसूल मंत्री देखील राहिले. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात देखील ते कॅबिनेट मंत्री राहिले. अरे मग तुमचा विकास करण्यासाठी कुणी तुमचा हात धरला होता? आपण नेमकं काय बोलतो आहोत याचं भान हे मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांनी ठेवायला हवं. पक्षांतर ही होतच राहणार, त्याबद्दल मात्र अजिबात दुमत असण्याचं कारण नाही. विकासासाठी आजपर्यंत एवढी पक्षांतर झाली असेल तर मात्र महाराष्ट्रामध्ये विकास हा कुठे दिसतोय? आजही ग्रामीण भागात, आदिवासी भागात महिलांना 1-1 किलोमीटर, 1.5 किलोमीटरवर पाण्याचे हंडे भरून हे पाणी आणावं लागतं. कुपोषणामुळे आजही आदिवासी भागात मुले मरतायत. महाराष्ट्रामध्ये आज दररोज 10 शेतकरी हे कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतायत, आपली जीवन यात्रा संपवतायत. बरं, पक्षांतर करणारा प्रत्येक नेता, मग ते बबन घोलप असो नाहीतर कुणीतरी ते बडगुजर असो, शिवसेनेसाठी एवढी वर्ष आम्ही घालवली, शिवसेनेसाठी आम्ही खस्ता खाल्या,
असं मात्र जेव्हा प्रसार माध्यमावर सांगतात, परंतु त्याच सेनेच्या नावावर या तथाकथित नेत्यांनी किती पैसे कमावले, या तथाकथित नेत्यांनी किती स्थावर मालमत्ता कमावल्या, हे मात्र सांगायला ते धजावत नाहीत. हा व्हिडिओ मी बनवत असताना सांगलीच्या वसंतदादा पाटील यांच्या नातसून असलेल्या जयश्रीताई पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. वसंतदादांचे नातू असलेले खासदार विशाल पाटील हे सुद्धा हे भाजपच्या वाटेवर असल्याचं समजतंय. सांगलीतील शेतकरी बँकेतील घोटाळा उघड करण्याची धमकी ही विशाल पाटलांना भाजपाने दिल्याची चर्चा ही सुरू आहे. भाजपच्या राजकारणाची एक सूत्रबद्ध कार्यशैली राहिली आहे. आधी तथाकथित नेत्यांवर आरोप करायचे, मग पद्धतशीरपणाने त्याच्यावर वादंग निर्माण करायचं आणि शेवटी धाक दपटशा दाखवून भाजपमध्ये प्रवेश घडवून आणायचा. विविध पक्षातील राजकीय नेते याच पद्धतीने भाजपच्या तंबूत दाखल झाल्याचं आपण अलीकडच्या काळातील काही महाराष्ट्रातील उदाहरणं पाहिले तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. पूर्वी चळवळीतून लोक भारतीय जनता पक्षाकडे जात होते, आता मात्र भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यातून हे भाजपकडे जाण्याचा ओढा हा या ठिकाणी निर्माण झालेला दिसतो. यालाच भारतीय जनता पक्षाची पार्टी विथ डिफरन्स असं म्हणतात. जो भाजप पूर्वी अटलजींचा, जो भाजप पूर्वी मुरली मनोहर जोशींचा, जो भाजप पूर्वी वाजपेयी साहेबांचा म्हणून ओळखला जायचा, तो भारतीय जनता पक्ष आता मात्र पूर्णपणे वेगळ्या भूमिकेवर आपल्याला दिसतोय. भारतीय जनता पक्षाचं दुकान आज जरी जोरात सुरू असलं तरी त्यात नव्याने जोडले जाणारे ग्राहक हे मात्र समाजकारणासाठी आणि सत्ताकारणासाठी आणि बखळ अशा अर्थकारणासाठी हे भाजपाकडे जोडले जात आहेत आणि त्यातच बेनामी अर्थकारण दडपण्यासाठी हे भाजपकडे प्रविष्ट होत आहेत. याला मात्र बबन घोलप किंवा सुधाकर बडगुजर किंवा अशोक मुतडक हे अपवाद असू शकणार नाहीत. त्यामुळे महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता ज्या पद्धतीने पक्षांतराचे वारे महाराष्ट्रामध्ये सुसाट वाहत आहेत ते पाहता राज्यातील राजकारण हे पुण्यातील बुधवार पेठेसारखं झालंय. होय, पुण्यातील बुधवार पेठेसारखं झालंय. कोण कुठल्या पक्षात जाईल हे मात्र अजिबात समजत नाहीत. सध्या होणाऱ्या घाऊक स्वरूपातील पक्षांतराबाबत वेगवेगळे मतप्रवाह, वेगवेगळे मतभिन्नता, वेगवेगळे प्रवाद असू शकतात. ते प्रवाद असणं देखील हे लोकशाहीच्या जिवंतपणाचं लक्षण मानलं जातं. जेथे पैसा, प्रतिष्ठा आणि सत्तेचे आकर्षण असतं, ही सर्व मंडळी राजकारणातील क्षेत्र ही भांडवलदारांच्या आणि पैशावाल्यांच्या आज मात्र अड्डे बनली आहे. चळवळीतून राजकारणात झेप घेण्याचे दिवस हे कधीच कालबाह्य झाले. पूर्वी चळवळी श्रीमंत होत्या आणि कार्यकर्ते मात्र गरीब होते. आता मात्र उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. आता कार्यकर्ते श्रीमंत झाले आणि चळवळी मात्र गरीब झाल्या आहे. ज्या दिवंगत शरद जोशींनी उभी हयात शेतकऱ्यांसाठी खर्च केली, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शरद जोशींनी केलेला संघर्ष आपल्याला आठवत असेल. त्या शरद जोशींच्या पश्चात त्यांच्या मुलीचे लग्न हे माधवराव मोरे यांनी केलं आणि एका मुलीचे लग्न हे भास्करराव बोरावकेंनी केलं. सत्तेच्या मखमली झगमगाटात वावरण्यासाठी बबन घोलपांनी व नाशिकच्या अन्य आजी माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय. घराणेशाहीची परंपरा असलेली काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस रिकामी करा असं काही दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणालं होतं. घराणेशाहीवर बोलण्यापूर्वी जरा बावनकुळेंनी जबाबदारीने बोलायला हवं. नितेश राणे, निलेश राणे हे नारायण राणेंची मुले नाही का, हे त्यांनी सिद्ध करून दाखवावे लागेल. भाजपमधील घराणेशाहीची खंडीभर उदाहरणं ही देता येईल, परंतु ती या ठिकाणी मी देणार नाहीत. बावनकुळेजी नक्कीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस रिकामी होईल, कारण इथली न्याय व्यवस्था ही तुमची रखेल आणि भ्रष्टतेने रंगीन झाली आहे. तेव्हाच तर तुम्ही म्हणता घोलप आणि बडगुजर ही फक्त झलक आहेत, ही फक्त झाकी आहेत. तुमच्या पोतडीतून अजून बरेच काही अस्त्र हे पुढच्या काळात बाहेर येणार. हे महाराष्ट्रातील जनतेने अतिशय तंतोतंतरित्या गृहीत धरलंय. शिवसेनेवर बंदीचा प्रस्ताव असताना देखील
त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी शिवसेना विरोधात असताना बंदीच्या प्रस्तावावर सही केलेली नव्हती. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी इंदिराजींकडे शिवसेनेवर बंदी आणावी असं आग्रह हा इंदिराजींकडे धरला होता. परंतु राजकारणामध्ये दिलखुलासपणा काय असतो हे इंदिराजींनी त्यावेळेस दाखवून दिलेलं होतं. वास्तविक इंदिराजींकडे प्रचंड असं सत्तेचं सामर्थ्य असताना शिवसेना फोडण्याचं काम ते करू शकत होते. परंतु इंदिराजींनी ते काम केलं नाही. थोडक्यात काय तर विरोधक ठेवायचे नाही ही जी भूमिका भाजपने सातत्याने ठेवली, त्यातून मात्र एक प्रकारे भारतीय लोकशाही ही कळत नकळत हुकुमशाहीच्या दिशेने चालली आहे. असो मित्रांनो, पक्षांतराच्या होणाऱ्या विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो. आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की पक्ष सोडून जाणाऱ्याला हजारो बहाणे असतात. ती म्हण मात्र अशी आहेत की न नांदणाऱ्याला 12 बुद्ध्या. अशीच काहीशी अवस्था आज कदाचित बबन घोलपांची आणि बडगुजर यांची झाली असावी. पूर्वी कायद्याचे राज्य होते, आता मात्र फायद्याचं राज्य असल्याने विरोधी पक्षात पुढच्या काळात अनेक धरणीकंप होतील, अनेक तोडफोडीचं राजकारण महाराष्ट्रात होणार. आम्ही आमच्या लहानपणी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमामध्ये थोरांची ओळख हे पुस्तक आपण वाचलं असेल. आता मात्र टेलिव्हिजन लावला की चोरांची ओळख ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून होते. त्याला मात्र काही सन्माननीय राजकारणातील अपवाद असू शकतात. घोलप हे धंदेवाईक राजकारणी आहेत, तर सुधाकर बडगुजर हे महापालिकेचे मोठे ठेकेदार असल्याचं समजतं. त्यामुळे जेथे टेंडर तेथे सरेंडर हे मात्र वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, वेगळे सांगण्याची गरज नाही. मोठी मोठी माणसं, मोठी मोठी पुढारी पक्ष का बदलतात? तर ज्या खानावळीमध्ये चांगलं जेवण मिळतं तिकडं जाणं हा मनुष्याचा स्वभाव असतो. तेव्हा भरपेट जेवणासाठी व तृप्तीचा ढेकर देण्यासाठी राजकीय भवितव्याच्या शोधात हे बडगुजर होते, हे घोलप देखील होते. अनिर्बंध सत्ता, अनिर्बंध पैसा आणि वेठीस धरलेली तपास यंत्रणा ही सर्व काही खिशात असताना राजकीय मृत्यूशयीवर असलेल्या उद्धव सेनेपेक्षा फुलाफळांनी बहरलेल्या वृक्षावर जाणं, डेरेदार वृक्षावर जाणं हे कधीच चांगलं. या भूमिकेतून बडगुजरांनी आणि घोलपांनी भाजपमध्ये जाणे पसंत केलं. शेवटी एक बाब लक्षात घ्या, राजकारणात चुकीच्या गोष्टींना ताकद, राजकारणामध्ये विकृतीला झळाळी ही फक्त भाजपमध्येच मिळू शकते. हेच त्यांनी अलीकडच्या काळात वारंवार ज्या पद्धतीने काँग्रेसचे भ्रष्ट नेते, अन्य विरोधी पक्षातील भ्रष्ट नेते हे भाजपमध्ये समाविष्ट करून घेतलेले आहेत, त्यावरून मात्र हे सिद्ध झाल्याशिवाय राहत नाहीत. आज तुर्तास एवढेच. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा. पुन्हा भेटूच नव्या दिवशी नव्या विषयांसह. नमस्कार.